तर विदर्भातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आता ठरलाय। काँग्रेस 6 तर ठाकरेंची शिवसेना 2 तर शरद पवार गट 1 आणि वंचितला 1 जागा देण्याचा प्रस्ताव समोर आलाय। आज मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते। रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर, नागपूर या 6 जागा काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता वर्तवली जाते। तर यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा हे ठाकरे गटाकडे जाणार आहेत। वर्धा लोकसभा मतदारसंघावरती राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दावा आहे, तर अकोल्याची जागा वंचित आघाडीला मिळणार असल्याची माहिती सुद्धा आता समोर येते आहे। आजच्या बैठकीकडे या संपूर्ण गोष्टीवरती चर्चा होईल, या फॉर्म्युलावरती चर्चा होईल आणि त्यानंतर जे काही ठरेल ते सुद्धा आपल्या समोर येणार आहे। तर याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी जितेंद्र यांच्याकडून। जितेंद्र, विदर्भातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा आता फॉर्म्युला ठरलाय। आज एक महत्त्वपूर्ण बैठक देखील पार पडणार आहे। बैठकीबाबतचा तपशील काय? नक्कीच गार्गे, कारण आज महाविकास आघाडीची बैठक आहे आणि या बैठकीला वंचितचे प्रकाश आंबेडकर हे देखील जाणार आहेत आणि ते देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत। मात्र जो विदर्भातील ज्या 10 लोकसभेच्या जागा आहेत त्यांचा जो जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे तो जवळपास अंतिम टप्प्यात झालेला आहे। जो सिटिंग आणि गेटिंगचा जो फॉर्म्युला होता त्यानुसार काही जागांवर जे आहे मात्र त्या जागा चेंज होणार आहेत आणि त्या अंतर्गत 10 जागांपैकी 6 जागांवर काँग्रेस आहे, 2 जागांवर ठाकरे गट आहे, एकावर वंचित आणि एकवर शरद पवार यांची जी राष्ट्रवादी आहे त्यांचं जे जागा वाटपचा फॉर्म्युला अंतिम झाल्याची माहिती समोर येत आहे। आणि जी बैठक आज होते त्यात देखील यावर चर्चा होईल आणि त्यात जे आहे ते फायनल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मात्र यापैकी ज्या जागा आहेत, जसं रामटेकची जागा होती ती शिवसेनेकडे होती, मात्र जे शिंदे गटात गेलेले आहेत खासदार कृपाल तुमाणे त्या जागेवर आता काँग्रेसने दावा केलेला होता आणि त्यावर ती मंजुरी देखील झाल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर अमरावतीच्या जागेसाठी काँग्रेसचा आग्रह होता, ती जागा जी आहे त्यावर ठाकरे गटाचा देखील दावा होता, मात्र ती जागा देखील आहे। वर्धेचा जर विचार केला तर वर्धेच्या जागेवर शरद पवारांचा दावा आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा, आणि त्यावर देखील एकमत झाल्याची माहिती आहे। त्याचबरोबर यवतमाळ, वाशिम ही जी जागा आहे ती सिटिंग शिवसेनेकडे आहे, मात्र ते देखील आता शिंदे गटात गेलेले आहेत, त्यामुळे या जागेवर जे आहे ते ठाकरे गटाला देण्याचा शिक्कामोर्तब झाल्याची माहिती येते। एकूण ज्या जागा आहेत विदर्भातील त्यावर आता अंतिम निर्णय झालेला आहे आणि त्या कधीही जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। गार्गी, नक्कीच आपल्या याकडे लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।